स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मल्लेवाडीतील एका रात्रीत असं काय घडलं? सकाळी झाला धक्कादायक पक्षप्रवेश। मिरज तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व आघाडीतील ज्येष्ठ नेते तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशाने संपूर्ण तालुक्यात राजकीय वर्तुळ हादरून गेला आहे। हा प्रवेश अचानक वाटत असला तरी त्यामागे नेमकं एका रात्रीत काय घडलं याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे। ज्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात बाळासाहेब होनमोरे यांनी सातत्याने प्रमुख विरोधक म्हणून लढती दिल्या। भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे। इतक्या वर्षाचा राजकीय संघर्ष अचानक एका निर्णयाने संपुष्टात कसा आला, हा प्रश्न अनेकांना पडला आहे। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मल्लेवाडी या होनमोरे यांच्या गावातच ग्रामस्थांनी पुढाकार घेत जाहीर बैठक बोलवली होती। ही बैठक मल्लेवाडी येथेच का झाली याचं उत्तरही याच ठिकाणी दडलेलं होतं। कारण गेल्या काही काळापासून गावात त्यांच्या बाबतीत अस्वस्थता, नाराजी आणि अन्यायाच्या भावना दाटून आल्या होत्या। या जाहीर बैठकीत ग्रामस्थांनी थेट भूमिका मांडत बाळासाहेब होनमोरे यांच्यावर सातत्याने झालेल्या राजकीय अन्यायाचा उघडपणे पाडा वाचला। कार्यकर्ते खचत चालले आहेत, संघटन विस्कळीत होत आहे आणि अशा स्थितीत पुन्हा उभारी घ्यायची असेल तर आता वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा सूर बैठकीतून पुढे आला। या बैठकीत केवळ चर्चा झाली की काही निर्णायक घडामोडी घडल्या, हा प्रश्न अजूनही अणुउत्तरितच आहे। मात्र चर्चेचे रूपांतर दबावात आणि दबावाचे रूपांतर निर्णयात झाले इतकं मात्र स्पष्ट होत आहे। आणि तो निर्णय नेमका त्या रात्रीच कसा झाला याबाबत अद्याप रहस्य कायम आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेगाने सुरू असतानाच मल्लेवाडीतील या जाहीर बैठकीनंतर काही तासातच बाळासाहेब होनमोरे आणि त्यांच्या पत्नी अस्मिता होनमोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। एका रात्रीत झालेल्या या उलथापालथीने मिरज तालुक्यातील राजकारणाला नवे वळण दिले आहे। मग मी माझी पण दुधा मनस्थिती आहे, तर मी म्हणलो स्वतः निर्णय आपण काय करूया, उभा राहायचं का नाही राहायचं। नाही राहिलं तरी मी समाधान आहे, तुम्ही मला तुम्ही गप बसा, आमचा निर्णय गावाचा निर्णय आहे का, मला गावाचा निर्णय ऐकायचा। गावाने जर सांगितलं बाळासाहेब तुम्ही जिथं आघाडीमध्ये आहे तिथं शांतपणे आघाडीमध्ये काम करत राहा आणि पाठीशी मी आघाडीमध्येच राहणार, आघाडीमध्येच आपण काम करत राहू, राजकीय माझं काही हो, गावासाठी मी गाव म्हणून ते राहील। तुम्ही म्हण मी भारतीय जनता पार्टीचा मी बाळासाहेब होनमोरे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विद्यमान डायरेक्टर, गेले 10 वर्ष विद्यमान डायरेक्टर आहेत आणि आदरणीय आमचे नेते भाऊ यांच्या विरोधात मी अधिकृत पक्षाचा 3 वेळा आमदारकी लढवली, खूप प्रयत्न केला, पण आज मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आदरणीय चव्हाण साहेब आपले प्रदेशाध्यक्ष, आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे नेते सुरेश भाऊ खाडे यांचे विचार पटले, म्हणून आम्ही आज या भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये सामील झालो। आम्ही सर्वांचे आभार मानतो की आम्हाला सामावून घेतलात। आजपासून ताकदीनं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे, ताकदीनं आणि नम्रपणे सेवा देण्याचं काम करू, एवढंच मी अभिवादन देतो आणि थांबतो।